वेलकम बॅक टू आवर चॅनल 13/7/24। तर आज आपल्याकडे आलेल्या आहेत तेजसची आत्या, तेजस आणि आर्याची आत्या म्हणजे तुझी सासू। हा म्हणजे माझ्या आत्या सासूबाई। आणि आज आपल्याकडे स्पेशल मेनू असणार आहे तो म्हणजे खेकडा, मालवणी कोकणी स्पेशल खेकडा आणि सुरमई। कोकणी स्पेशल चॅनलला फॅमिली ब्लॉग पेक्षा कोकणी स्पेशल काहीतरी खवय्ये जे असतात। आणि आर्याची चांगली फुगलेली चपाती, तिला मी शिकवलं या बाजूला चालले खेकडे आणि सुरमईची साफसफाई। साफ करूनच आणले। समुद्राचे आहेत ते फॉरेनर खेकडे। ते बघ खटाखट खटाखट आत्या तोडतीये। जिवंत नाहीत ते दाखव खटाखट सेन्सिटिव्ह कंटेंट। तुला माहितीये हे जर उघडलं ना तर त्याचा हार्ट बीट असं धक 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 असं दिसतं। मेले ते आता आपण बघितलं मेलेलेच होते ते, जिवंत नव्हते। अरे आता गावाला जा, किती मिळतील ते बघ शेतात येतात। म्हणूनच त्यांचं हे आहे ना दुकानाच्या माग तिथं वायावर मीठ पकडतोय खेकडे रोज। मोठे मोठे वेगळेच आहेत, हा कलर आहे ना ते समुद्राचे आहेत, फॉरेनर आहेत खेकडे ते। पोहत आले मी खाल्ले ते असे चॉकलेटी कलरचे गावातले ओढ्यातले गावठी ते टेस्टी लागतात, म्हणजे तेच खाल्ले मी। आत्या किती प्रकारचे असतात असे खाणारे किती प्रकारचे असतात? काळ्या पाटीचे, चॉकलेटी पाटीचे, रेड कलरचे असे मोठे मोठे। मी हे कसल्या पाठीचे? निळ्या पाठीचे। फॉरेनर आहे हे निळ्या पाठीचे आणि आकृषी काय ते कुठून मिळालं तुला? तू बघतो केवढा आहे नांगी डेंगे डेंगे हे डेंगे भैया असं घेतो आणि त्याच्यात टोकदार जात। तुला पाहिजे खेकडा? डेंगे डेंगे म्हणतो कुठे डेंगे? गन्नम स्टाईल जंगम नाही गन काय एकदा डान्स दाखव ना क्रिशिव। लाव गाणं लाव ना आमचं कॉपीराइट गन्नम स्टाईल चालू दाखव, एकदा डान्स करून दाखव ना, नीट नीट डान्स करून दाखव। इकडे इकडे नीट डान्स। मग मी तुला चॉकलेट देतो, चॉकलेट देतो। मग चॉकलेट पाहिजे ना? इकडे 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 मध्ये नाही ते गाणं लाव, मग तो करणार। याच्यावर गाणं लाव, फोन तुझा फोन। सगळं स्वयंपाक चालू आहे, तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या डोडो आणि पिप्पूची कंडिशन सांगतो। पिप्पू छान आहे, हा पिप्पू आहे राईट साईडचा, पिप्पू इज गुड। पण डोडोला काय झालं माहिती का? डोडोचे डोळे सुजले ते बघा, हे बघा। त्याला मी ट्रीटमेंट चालू आहे माझ्यापर्यंत आणि आज तरी डोळे उघडलेत। काल तो डोळे अजिबातच उघडत नव्हता, म्हणजे डोळे एकदमच हे झालते त्याचे बिचाऱ्यांचे। आता काय करू, हे नाही ना एका ह्याच्यात टाकू आणि त्यांना खायला देऊ। आत्ता जरा ॲक्टिव्ह झाला आहे डोडो, आता काल एकदम सुस्त बघा इथे खड्डा केला आहे आणि इथे सुस्त पडला होता आणि आता त्या डोळे उघडले, त्याचे चांगले झाले डोळे। सो मॉरल ऑफ द स्टोरी इज, जर तुम्ही टर्टल पाळताय तर मेक शुअर दे हॅव इनफ वॉटर आणि ते पाणी रोज साफ केलं पाहिजे। मी 2 दिवस आळशीपणा केला आणि लगेच त्यांचे डोळे सुजले। आणि मोस्टली पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंडीत असं होतं, त्यामुळे त्यांना जरा थंडीपासून लांबच ठेवा। जसं मी 1 दिवस पूर्ण खिडकीतच ठेवलं आणि त्याला गार पाण्याचं आणि घाण पाण्याचं इन्फेक्शन झालं। पण त्याचे ड्रॉप्स असतात, ते ड्रॉप्स टाकले किंवा तुम्ही कॅरेटचं पाणी करू शकता आणि कॅरेटच्या पाणीमध्ये टाकू शकता, त्याला सोक करू शकता। काढू हे काढू आणि कुठून तरी जेली कुठून काढलं काय माहिती, कुठून मिळालंय तुला? कुठून मिळालं? काय काढू? हे म्हणजे काय? कवर त्याचं? कुठल्या हॉटेल मधली टिश्यू? कुठली डापले? हॉटेल मधली टिश्यू डापलेस का? कुठे? हॉटेलची टिश्यू डापलेस? कुठे टिश्यू?
टिश्यू आपले क्रिशिवचं काय चालू आहे? क्रिशिवचं चालू आहे गन्नम स्टाईल. आणि आपण इथं जास्त वेळ नाही थांबू शकत. ते गन्नम स्टाईल बंद करा, नाही तर कॉपीराईट यायचं. कॉपीराईट येईल. हो. हे काय पोच देतोय? काय झालं? डॅडू कुठे? डॅडू आणि मम्मा? मामाच्या घरी गेली. मम्माना बोलवलं नाही तू? गन्नम स्टाईल याचं चालू आहे. कॉपीराईट बंद करा, बंद करा. आपण इथे पेपर घेऊ आणि कंटिन्यू बोलत राहू, म्हणजे ते गन्नम स्टाईल ऐकायला येणार नाही त्यांना, कॉपीराईट वाल्यांना. पेपर्स कुठे? पेपर कुठे? पेपर कुठे? थांबा शोधूया पेपर. कशाने करू सांग? ह्याच्या हाताने मोडणार, त्याचे नाही मोडत. हे बघ, आपण मला सुरीने मोडलेले बरे. ती लाल सुरी दे रे दाखवायची. लाल सुरी का? सगळा रस गळायचा. हाताने मोडले चिवडतील ती. रस गळेल त्याचा. रस गळेल. दे सुरी कुठे? का मोठी देऊ? नको, इथे धरते आता. काय झालं? चॉकलेट का थुकलं तू? चॉकलेट का थुकलं? नाही आवडलं? परत परत कर. टाकू डान्स. टिश्यू कुठला येतो? हे जर हॉटेलचा चोरून आणलाय जर टाक त्याच्यावर. टाक त्याच्यावर. म्हणजे काय? तू त्याला लावलेलं तुझं काम आहे ते, जा कर. काय काम आहे? ते तुला सांगितलेलं. कोणी? ते लोगो दाखव जरा हॉटेलचा. मुद्रा दापलेला टिश्यू दाबून नाही जातोय हो. मग का तुमच्या घरात तू टिश्यू नाही? रईस असशील बाबा, मी नाही. मग तो ऑफिस मधले टॉयलेट पेपर पण दाखवत असशील. सबस्क्रायबर माझ्याकडे काय नाही. रस पेलाय म्हणलं बा. रस प्यायला ये का म्हणलं माय? ते खेकड्याचे रस प्यायला ये म्हणजे का माय? कोण आहे हे? क्रिशिव उठ, उचल. हातात टिश्यू आहे ना, उचल की. फिश धू का? हा फिश धू का? हा दे दे आण. ते झालं दे. काय करतोय रे? हे आहे असे एक्झोटिक, असे एकदम बाहेरच्या देशातले खेकडे, फॉरेनर खेकडे. घरी चालले. मासे आणि खेकड्यांची तयारी आणि मी चालू आहे वॉशिंग करायला गाडी, कारण उद्या सुट्टी आहे. त्याच मंडे, त्यामुळे थोडंसं फिरायला वगैरे आलेलं आहे. जायचा प्लॅन आहे. ते गाडी वॉशिंग होऊ दे, मग आपण घरी जाऊन बघूया की काय चाललंय. अलेक्सा चालत नाहीये. काय? हा साबणच राहिला त्यात. मग कसली वॉशिंग मशीन लावली? सॉरी. तुला आंघोळ करायची वॉशिंग मशीन मध्ये? साबण चुरा. अरे तुला आंघोळ करायची? आर्या, ए आर्या, आंघोळ केलीस का? मग ये इथं वॉशिंग मशीन मध्ये बस. तुला एक काम सांगितलेलं, तंदुरी पेस्ट स्वतःच्या. तुला काय सांगितलेलं आता? काय सांगितलेलं? हा तेच सांगतोय. गोपी? तंदुरी पेस्ट. खेकडा. हे ह्याला काय म्हणतात? डेंबे. काय? डेंबे. डेंगे. डेंगे. डेंबे. आडनाव आहे का ते त्यांचं? डेंगे. डेंबे. डेंब्यांची डेंगे. असे फॉरेन वाले खेकडे येतात. निळे गेले का? काय? लाल होतात ते शिजल्यावर. शान्या निळे होते. अरे लाल होतात शिजल्यावर. लाल वेगळे होते. येणार आहे का मी काम? अरे बाबा लाल होतात. काळी जरी असली ना ते लालच होतात. थांब थांब मी घेतो थांब. स्टँड ठेवा, स्टँड. शिजल्यानंतर अगं हे काय पाठीचे असले तरी लालच होतात. हा का? मी आडानेच दिसतो तिला, हो ना? खेकड्यांना डिश. आर्या तुझं जेवण काय झालं? जेवण काय झालं? अरे गन्नम स्टाईल कंटाळा आला तो गन्नम स्टाईलचा. बास गन्नम स्टाईल. हे टाक. सुरमई
सुरमईचे पीस मोठे मोठे आहेत आणि खेकडे. कसं आहे खेकड्याची चटणी? संदीप खेकड्याची शीची चटणी. ती अमृतच म्हणत होती खेकड्याची शीची चटणी करतो. जेवताना काय पण लावतो रे बावळ बावळट. झालं फेमस. थंबनेल भेटला. बावळट. मला डोकं दे. ते बघत होते मी, नाही मला दिसलं. ते काळे होते ते कुठले होते? काळे काळे होते ते. छोटे असतील म्हणजे किलो मध्ये ते 3च असतात. नाही एवढे बारके होते, एवढे खापी. 1 किलो 100 ग्राम 4 घेतले तर 1 किलो 100 ग्राम. हे घे. त्याच्यात रस्ता टाकायचा. रस्त्याची वाटी दिली ना. हे हे घे. कोणाचं आहे? तुमचंच आहे. ते स्त्रीचे आहे. सिरीचे हे घे. काय रस्त्याची वाटी. ते लिंबू कापलं नाही. तेच मी म्हटलं कांदा थांब. हे घेऊन बसलोय. मोकळं हे ना नुसतं हेच घेऊन बसलोय मी. गरज नाहीये त्याची. तेच नाही गरज. बघितलं का तू खाऊन? कॅल्शियम जास्त असतं कशात? खेकड्यात. सो आता आम्ही भैयाचं डिटॅन स्क्रबिंग करणार आहे असं त्याला सांगितलं आहे. बट ही आहे चॉकलेट बॉडी पॅक्स पावडर. हे बघा, ही अशी पावडर येते, त्याच्यामध्ये पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि जस्ट अप्लाय टू द बॉडी. सो त्याला असं सांगितलं आहे की ती पेस्ट लावल्यानंतर डिटॅन होतं. बट नो, लेट्स सी. इथे मी पावडर काढून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू. बाय द वे, ही पावडर आहे द वेलनेस शॉपची. ह्याचे रिझल्ट्स एकदम अमेझिंग होते माझ्यावरती आणि बहिणीवरती, आणि म्हणून आम्ही भैयासोबत हा प्रँक करणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालूया. असं आपण जस्ट एक मिक्स देऊ याला. just to have a smooth consistency paste. काय करते आर्या? बॉडी डिटॅन. कोणाचं? कोणाचं आहे? कोण आहे इथे खाली? बघ इकडं. डिटेन करायचं का तुमचं मम्मी? नको बाई मला. हे एक्सपेरिमेंट करतात माझ्यावर. माझं जर मी मम्मी रात्री त्या दिवशी मी आणि वेणी बसून नाही का केलं? फ्रायडे नाईट हे बघ माझे किती सॉफ्ट झाले ते. मला टॅनिंग करायची गरजच नाहीये. टॅनिंग काढायची. ऑलरेडी आय एम फेअर. यू आर फॅट, नॉट फेअर. फेअर ऑल्सो. फॅट. वाचले घेतो रे आर्याला. सेंट थोडंसं स्मेली येते. आय एम अ फॅटी हॅन. त्या ऍडव्हर्टाइज मध्ये असं दाखवलेलं, जितके जास्त टॅन तितका उग्र वास. हा का? काही अरे म्हणजे हिंदीमध्ये थोडं सोफिस्टिकेटेड बोललेलं मी, ते एकदम रॉ बोलून दाखवलं. लय स्मेल आता एकदम असा नाकात घुसतोय, केस जळतायत नाकात. बस झालं. हे बघा आला कृषी. कृषीवाला कृषी. बेडशीटला बेडशीट खराब ठेवायला लागणार. खाली नकोस ना लाव मग. इव्हनली स्प्रेड कर दे सगळीकडे, नाही तर तो पॅच दिसतो काय आहे एकदम मध्येच. केवढं पांढरं होतं वे ते. अरे तर तिचा हात बघ की. माझा हात बघ. तिला काय अजून पांढरच आहे सगळं. मी एक हातावर ट्राय करणार होते. अहो हे लागलं. हे लागलं का? अरे तो आपटून घेतोय. ती काय लय गोरी आहे वे रे. तिचा पांढराच आहे म्हणे. कोण? बस झालं, आई चल. होती तिला. अरे आता. इव्हनली कर. काय इव्हनली तर वर पण केलंय. कर. वर कशाला? अगं पण त्याचं जिथपासून काय ऐक दिसतंय की तिथपासून कर सगळं ना. येतंय तर सगळंच स्वच्छ कर मी ग. एकदा कमी भिजवलंय, सगळं काय पूर्ण नाहीये पाहिजे. का? अजून भिजव.
असं काय पॅच केल्यागत करते ते. आम्ही तसंच केलं आणि तुझं काय काम नाही. जा तुझी. तुझा आणि त्यांचा फरक पडतोय. त्याचं बघ पॅच कसं आहे आणि तुझा पॅच बघ कसं आहे. तुझं एवढं हे नाही. हे बघ माझा हात किती सॉफ्ट झालाय बघ. असं सॉफ्टच होणार तुझं पण. काय तिला सांग काय? बनली करायला हे सगळं. हे जरा नीट कर ग. हा हे केलंय तर अजून लाव करूया जेव्हा. नाहीतर त्याला हात असा धरून बसायला लागेल. सगळं बेडशीटला लावेल तो. आता नंतर ह्याला या साईडला घेऊया. बसायला लागेल. तू बस आता जरा. बस आता. तू जा यार. तू बघ काय होणार आहे नंतर. अर्धा गोरा दिसणार. 1 शेड लाइटर बोलले तिथे. 100 शेड लाइटर नाही बोललं. इथे बघ डायरेक्ट असा नाही होणार आहे तो. त्याचा बघ किती फरक. मग काय फायदा तसलं करून. इकडे बघ तेजस. काही करत ती. आणि ते ग्लोव्ह नंतर चोळून काढू ह्याला. ची नाही मी चोळून काढणार तुला. ओल्या पाण्याने नुसतं पुसायचं तू बघ. माझा लेंडा काढणार होतीस काय. तेच ची करतात ना. घाणेरडी. मग ते असे लेंडा निघतात. क्रिशू बघ तू आजी बोलवते. आजी काय काय म्हणतो? घाणेदी म्हणतो. किती प्रोसेसला वेळ. कोणतरी होतो. अभिरुबाई कोण? समीक्षा ताईचा मुलगा. तो फॅन बंद करून जायचा. रूमचे चालू फॅन असायचे बंद करून जायचा. कसं फील आहे तेजस? मुसळे मला डमी झाल्यासारखं वाटते. गिनी पिग. नाही. ते बघ सुका. आम्हाला कॉपीराईट येईल इथं. ओ ताई उताई. कॉपीराईट येईल आम्हाला. आम्हाला कॉपीराईट येते. चला जाऊ त्या साईडला लावू दे. तू बस. मोये मोये कसं मोये मोये. तेजस वॅक्सिंग करायची का रे तुझी? कसलं भारी तेजो. ओरडणार तेजस. तुम्हाला टकलच करेन मी. नाही वॅक्सिन केलं तर. ते पण असं ओढताना कसली मजा येते. हा मग मी त्यांना असं गेल्याने सटकन असं डोक्याला लावेल. मग त्यानंतर भिजवीन आम्ही केस. हाताला तुझ्या इथे पण आहे ना. अरे पाय हे पाय नको. मी नाही आता परत भिजवून आणणार. मी आणते की भिजवून. एक बस शांत बस. अगं क्लीन होईल आर्या. आणि जर माझा तुझ्यासारखा नाही झाला तर. एक मिनिट मी काय बोलले. 1 शेड लाइटर. नाही 1 शेडच आहे. आणि हे 1 शेड इकडे बघ. हे 1 शेड आहे. 1 शेडच आहे ते. मग मी माझ्या वेळी तू काश्मीरचं केसर खाल्लेलंस का? आणि ह्याच्या वेळी काय खाल्लेलंस? उन्हात होतीस का तू? नाही हा लहानपणी हा तुला गटारीत घाण होऊन सापडलाय. मी तुला चांगल्या हॉस्पिटलमध्ये सापडले. कचऱ्याच्या डब्यात सापडली. नाही तू गटारीत सापडला म्हणून असा घाण आहेस काढा. तू कचऱ्याच्या मी डब्यात साफ सापडली. सुथऱ्या हॉस्पिटलमध्ये सापडलं. दुधाच्या पिशवीत सापडलेली तू. म्हणून तू पांढरे निघाली. जर माझा तुझ्यासारखा नाही झाला बघ. विराट कोहलीचा कुठे आहे? विराट कोहली. विराट कोहली. ओ ये. विराट कोहली कुठल्या टीम मध्ये? थांब काय करू नको. बटन स्टॉप करून टाकत होता. नको लावते. थांब नको लावू दे. आम्हाला जरा कॉपीराईट थांब. हलू लाव. नाही. कॉपीराईट येईल. सो या प्रकारे पावडर एका हाताची सुकलेली आहे कम्प्लिटली. दुखतोय. काय दुखतंय? पावडर उडती. दुखतोय. अरे उलटी. उलटी का? हा. अपोजिट. अरे यार. अरे कृषी नाही झालं ग. अरे तू झोप.
हळू 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 रगड रगड बघू काय होते. जरा बघूच. डोळे बंद कर रे. ते बघ लेंड्या निघतात. घाण पडते इकडे. चल इकडे उठ. राहू देतात ना रे. मग आपल्यावर कसं काय काम. हे रेड्याची स्किन आहे ह्याची. काय कामाचं नाही. निगेटिव्ह रिव्ह्यू. काय झालं. लेंड्या निघतात तर जरा ते जास्त ठेवू आपण. हा ते जरा जास्त ठेव. काय काय फायदा झाला याचा. काही आपल्यावर काय इफेक्ट केलं. खरंच रेड्याची स्किन यायची. हा हॅलो. तर त्याच रूम मध्ये असेल बाकी कुठे नाही. जा तू हातच धुली. काय उपयोग नाही तुझा. 5 काम झालंय. एवढी स्किन होईल हा, थांब जरा, इव्हन चुप कर. करू नाही तर एक पांढरे का होईल. काय झालं ते. हे बघ बघ, बघ, हे पांढरं झालं. ते पांढरच होत. अरे थांब यार मम्मी. हॅलो थांब जरा. अरे 1 2 पण नाही ग. 1 to 2 पण नाही. जाऊ दे. ए नाही थांब. तो हात सुकू दे पूर्ण. अजून काय सुकू दे. पडायला लागलं. थांब नको ते पूर्ण. ते जे वेट आहे ना तो वाला तरी सुकू. काही झालेलं नाही. काय फरक पडला अरिया नाही. सिरीस शी घाण. घाण नाही ग ते. कळलं ते मला. ई केस काढली सोय माझी. तुझे केस निघायला लागले रे. केस निघतायत. नाही. अरे हो. त्याला तू एवढी रगडतीयस तरी त्याला काही वाटत नाहीये. एक काम कर. येता येता तो बाथरूम मधला कपडे धुवायचा ब्रश घेऊन ये. म्हणजे तू पण एक्सेप्ट करतो तुझ्या चमड्याला ते लागतं. काही होत नाही. खरंच रेड्याच्याच चमड्या आहे. प्रोडक्ट म्हणे. गप दगडाने घासा अंग. हे बघा दगडाने घासा म्हणतोय. लेंडे आहे ना. जाऊ दे. उलट ऑपोजिट डायरेक्शन. ऑपोजिट असं 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 असं. पार्लर वाले असते तर लय मी काय काय बोललो असतो तुम्हाला. पैसे दिलेच नसते. एक पॅच लावायचं का. गबस. काही लावू काय नाही होते. वाया जाईन तुमचं. अक्क लावू मी म्हणतो. नाही गेलं तसं. नाही वायाच गेले. वाया नाही केलं तसं. ठीक आहे काढ. थांबत ते थोडा वेळ. तुम्ही एक्सपेरिमेंट केला माझ्यावर. स्वतः काय लावलेलं नाहीये. ते लेंडेचा धुनी आधी. हा एकच हात धुणे. नको नको ती धुते. मी धुते. तू नुसतं हात धर. चल ये. अरे 1 मिनिट. तुमच्या तर आता तुमच्या. अरे मम्मी वॅक्स केला माझा. मम्मी त्याने वॅक्स केलं माझं. ते बघती आणि केस अर्धवट निघाली ती. हे प्रोडक्ट भंगारे. नाही रे आपली निघली. अरे निघली आपली ह्याची रेड्याची अरे चमडी. मी काय केलं. तुमच्या गिनी पिक आहे का. केस काढली. चल लय वेळ ठेवा म्हटलं तर ना तुम्हाला. निघली की गारिया. नाही कसं म्हणतेस निघली. मी नाही म्हटले. मला माहिती होतं ते निघणार आहे. घाण. कसा दिसतोय आता हात. छान दिसतोय. मऊ मऊ. गालालाच लावणार मी. झोप आता. पण काढून टाका. काय ग छी. तुला फसवलंय. एवढी अर्ध आणि काढली तर अर्ध काढली अर्धी नाही. म्हणून मी सांगत होते इव्हनली सगळीकडे लाव तिला. ती केवढा पॅच पॅच लावत. चल हात धुवून येऊ. चल चल इकडे बेसिन मध्ये. कोणी केलं?
तिकडे धर मी. हात धर असं खाली. हातावर कसं पेंटिंग बनवत आहेत. काय नाही निघाली. थांब रे बाबा. येते तुला नाही कळलं ती. ते जे काळी काळी येत त्याचे नाही लेंडे दिसते ना तुला. ते तुझे जळलेली केस आहेत तुझे. हे बघ हे बघ अरे बघ. होई शपथ. वॅक्स करून टाकला माझा. हे बघ हे बघ. आता ती केस आल्यावर ते कसं दिसेल? काय नाही आमच्यासारखं. प्रोडक्ट रिव्ह्यू देत आहे. गुंता झालाय सगळं केस. सर मी करतो ते आता. हा प्लॅन नव्हता आमचा. आम्हाला काढायचं होतं नीट. वॅक्स करतो गरम आता. थांब आलो मी. कुठं चाललायस? ट्रिमर घ्यायला गेला. ट्रिमरनं निघणार पण नाही, सगळं गुंतलंय. रेझर मारू का मी? ए हा बॉडी रेझर. साबण लाव त्याला. नाही थांब तसं नको करू. कोरस स्किन. काय उद्योग करताय एक 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 एक. तुमच्यात आता तुम्ही झोपाच आता. काही जे काय करशील ना नीट कर. आमच्यासारखं कोण नको. नाही मी आता डोक्याला लावणार ते तुमच्या. आर्या झाली टकली. अरे जीव घेईल तुझा. माझ्या हाताची केस काढ की. त्याला नाही म्हणून नव्हता काम काहीतरी उद्योग करतात काहीतरी. मी काय गिनी पिक आहे तुमचा? हे राहू दे हाताची इथली. ठीक कसा दिसतंय त्या पोरीगत हात. काढे सगळंच आता अर्धवट अर्धवट. काय दिसते. कुठलं काढू? वरचं काढू कसं? दे पकड. अगं उलट फिरवतो असं. ए बाबा लय छान आहेस तू. हे असंच आहे. तुझं फ्लेक्स नंतर कर. आधी नॉर्मल पकड हात. नॉर्मलच आहे. हा फ्लेक्स असतो. नॉर्मलच आहे. कसं वाटलं तेजस? प्रँक आमचा फुसका प्रँक. हळू काय एवढं नाजूक करतोय आम्ही. तू कर असं. मस्त बाजरायची चालली हो इथं. म्हणजे म्हशीची केस बाजरायची. तुझी केस कापतात त्याला म्हणतात मस्त बाजरायचं. तोडलंस का माझं? बघ आता केस काढल्यानंतर ना एक शेड लाईट होतो. तुझ्या वर्षी चुकल तुझ्या. बंद कर बंद. आणि या ब्लॉगचा एंड होणार आहे असा. अमृता खेळती रिमोट कंट्रोलची कृषीची गाडी. बसले खेळत तिच्या गाडी सोबत. झोप नाही ना. किचन मध्ये नाही मला नाही झोपायचं. तुला समजत नाही का? मला नाही झोपायचं. मला माझी जागा पाहिजे. बघा काय काय गाडी सोबत खेळून. युटर्न मार बघू. हे लहान पोरं आता बसलेत त्याच्या गाडीसोबत खेळताना. यांच्यात व्हायला लागली भांडणं आता. हे फ्रंट बॅक आणि हे राईट लेफ्ट. हे
टर्न का नाही घेतले? घेते की दाबून धरायचं, ते दाबून धरायचं वालं आणि मग हे कळलं का? ते कळलं, पण फ्रंटचा टर्न नाही घेतलं. डिटेक्ट कर. हे घे दाखवतो. हे जर फ्रंटचा टर्न नाही घेते तो. बॅटरी लो झाली त्याची. बॅटरी लो झाली, तेच म्हणते तर. हे घे एंड कर. तर मग कालच्या सॅटर्डे नंतर कुठे आलोय? संडे नंतर लोणावळा. डायरेक्ट मंडेला. आज आहे मेमोरियल डे, US हॉलिडे, म्हणून आम्ही आमचा मेमोरियल डे बनवायला आलो. कृषी इंडिपेंडन्स डे आज नाही. आज नाही, मेमोरियल डे. काय होल्ड युअर हँड जरी कर आणि लिप्स. खाऊ नको बोट. आणि ह्या आहेत आपल्या मम्मी. मम्मी गाऊनवर नसून तर टी शर्ट आणि पॅन्टवर आहे चक्क. हे आमचे ते म्हणे आर्याला दुसऱ्यांची भजी पाहिजे. आमची बसी. ए आजी धर ठेव. आणि ही आहे मनाली आजी. म्हणाली आजी. आजी ना बबल्स खेळत आहे. जेनजी आजी. ए बाय नको ना ते साबणाच्या हातात. मग रे यार. नको 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 संपेल ते. रस्त्याने खूप गर्दी होती आणि आम्ही विसरलोच होतो ब्लॉग काढायचा आहे, त्यामुळे डायरेक्ट आम्ही लोणावळ्याच्या टेबल लँड म्हणजे टायगर पॉईंट वरून लँड हे काढलं, ब्लॉग चालू केला. ठीक आहे, मग आम्ही इथून कुठे जाणार आहे? इथून कुठे जाणार आहे? मिसळ खायची आहे. बुवाची मिसळ. बुवाची मिसळ लोणावळ्याची फेमस बुवाची मिसळ. ते स्टँडर्ड ते तुम्हीच प्या. 500 रुपयाची कॉफी प्यायची हिला. तुला मी घरी बनवून देतो कॉफी. नाही, स्टारबक्सची कॉफी ती प्रॉपर कॉफी असते. ते मांजराची शीची कॉफी. लुवाक. आणि हा आहे तेजस हाताचा अपडेट दाखवते. हे बघ, सोललेली कोंबडी केली. हे बघा, सोललेली कोंबडी. आणि हे लागून घेतले. मी लागले, यांनी कार लावले मला. स्वतःचा लागून घेतला. मी नाही, तुम्हीच लावले. स्वतः लागून घेतला. आपण इतकं नीट नाजूकपणे त्याला असे आर्यासारखे हात पाहिजे होते, म्हणून आम्ही आर्यासारखे हात केले. फक्त काळे जरा. एक शेड डाऊन. मम्मीला कोणाच तरी टॉप आवडलाय, बघूया. मम्मींना तसा टॉप पाहिजे. ट्यूब टॉप म्हणतात त्याला, कारण त्याला वरचं काही नसतं, नुसतं ट्यूब असतं. ए काय खायचं क्रिशिव? काय खायचं? आपले भजी झालेले आहे. क्रिशिव मॅगी. अरे ती चेअर वागती, तुटेल ती. आणि इकडे आपल्या भजी. नीट बस, पडशील. अरे आणि आत्या कोकणी बोलतायत काहीतरी, आणि क्रिशिव खुर्ची तोडतोय आणि सगळे हसत बसले. तसं नको करू. तेजसचा टॅटू आता उठून दिसायला लागलाय वॅक्सिंग केल्यापासून. वॅक्सिंग म्हणजे हेअर रिमूव्हल. टॅटू बघ कसला दिसतो तेजस, खतरनाक. अर्धवट केले बघितले. माझं नाव पुसून टाकलं. माझं नाव फक्त ए पेंट झालं, त्याला रिपेंट करायचं. ऋता ठेवले का मग? ऋता MRUT. परत गेली भजी. भजी भेटते की नाही तुला? भजी पाहिजे. मॅगी आम्ही एकदाच मॅगी खाल्ली. एकदाच खाल्ली मॅगी नाही, चिकन आहे. चिकन देणार आहे. चिकन नाही. नीट बस. हा मॅगी देणार ते. मॅगी दे रे. आणि आलाय वडापाव. वडापाव बाजूच्या करून घेऊन आलोय, कारण इथं वडापाव नाही आहे, तर मॅगी आहे.
इथे क्रिशिवची मॅगी आहे आणि कॉर्न भेल आहे. खावा. क्रिशिव कशी मॅगी छान आहे का? वडापाव नॉट बॅड. तुझा फोटो काढू. पॉइंट कुठला आहे हा हा पॉइंट कुठला आहे? लोणावळ्याचा पॉइंट. आर्याचं नाक तर बुबो. अरे बुबू हो मम्मा. किशिव किशिव किशवी हो किशवी. जेंडर कन्फ्युज आहे थोडासा. मी करते मी करतो मी खाते. इकडे इकडे किशिव तिथं फिरतय ना ते. किशिव क्रिशिव. तू इकडे ये. आमचा फोटो चालू आहे. ए चल क्रिशिव इकडे चल फोटो काढू. तू ये ना इकडे. ये लवकर ये लवकर. खाली बघ खाली बघ खाली बघ खाली. हा राहू. अरे ये उभा राहा. चल नको तू पडल. नाही पडत. थांब 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 धर मला मला धर. क्रिशिवचा फॅन फिरला. काय आहे? कोण आहे ते? शीप्स नाही आहे ते. डॉगी आहे. डॉग आहे तो. डॉग आहे. शीप नाही आहे. डॉग आहे तो. तुझा फॅन बघू कसा फिरतो. असं फिरतो. मॅजिक आहे. हपडशीन. वा 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 छान. दाखव. कुणाच्या घरी जायचं? लेकटाऊनला जायचं? नाही मम्माकडे सोडूया. मग कुठं जायचं? कुणाच्या घरी? कुणाच्या? काकाचं नाहीये करते. त्याची चिमटे काढतात. तुला त्यांचं घर आहे. संपेल ते. किशिव तुझं संपेल ती. अरे नाही संपणार. संपणार नाही. आपण दुसरं मोठं घेऊ. मोठे बोलून मोठे बोलून येतात. तो बघ संपवते तुझं. आतू संपवते तुझं. आतू संपवते तुझं. घेऊया आपण. मोठे बॉल येतात ते. अरे पण आतू संपवेल तुझं ते. नाही नाही संपवणार. कुठे मॅजिक? हे बघ यांचे डोळे दाखव कसे झाले. हलू नको किशिव. हे बघ डोळे बघ कसे झाले. डोळे बघ कसे झाले. मॉइश्चर आलं डोळ्यावर. इकडे आपण मॅजिक. किशिव तू कोणासारखा दिसतो? किशिव कोणासारखा दिसतो? कोणासारखा दिसतो तू? तू डॅडू सारखा दिसतो ना. तू डॅडू सारखा दिसतोय ना. तो बघ ती कशी करते. तर बघ सगळं सांडवते तुझं. सगळं सांडवते तुझं. अमृता पकड. मी ते मनीषाला तेजा गाडी चालव. लय दीप्त नाही. ठेव गप खाली. तेजस मुसळे. आता अजिबात नाही आहे ना धुकं. आता खाली गेल्यावर नाही धुकं. नाही पण येताना होतं इथे. येताना होतं. पाऊस पडला ना. पाऊस पडला की जरा कमी होतो धुकं. आता आम्ही आलोय नारायणधामला. हे लोणावळ्याच्या इथंच आहे नारायणधाम. म्हणजे लोणावळ्यातच आहे. तिथे माहीत नाही काय पण इथे खूप सुंदर असं वातावरण आहे. इथे स्टे सुद्धा अवेलेबल आहे. लोक इथे स्टे सुद्धा करतात.
वॉटरफॉल आता कमी होतो वाढतो, कमी होतो वाढतो. मस्त आहे वॉटरफॉल उद्यान. बघू आता पुढे जाऊन काय. तर आता आम्ही आलेलो आहे नारायणी धाम मंदिर लोणावळ्यामध्ये. मस्त असं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. प्रत्येकाने नक्की बघायला यावं, प्रत्येकाने दर्शन घ्यावं असं मंदिर आहे. आणि हा तेजू, मम्मी आणि आर्याला इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे. हा आहे मंदिराचा परिसर. कोणाचं पण काढू नको लोकांकडे. हे आजी आणि हा नातू. कशू मम्मींना सारखा उठ बस म्हणतोय. आजीला उठव. तिथं खाली जाऊया, गोशाला बघूया प्रसादाच्या इथं. त्याला काय ती नाही, ही आजी. ती आजी नाही, ही मनाली आजी. मनाली आजी. हो आजी आहे, नातू आहे माझा. आता आम्ही गोशालात आलोय. हिला दे, हिला दे, हिला दे. शारदा. कुठली आवडली तुला? शारदा मला ही आवडली, मला ही आवडली. शारदा आवडली मला. तिने काढून घेतलं. हिला दे. काय नाही करत. हे दे ना हिला. पलीकडे पण टाक. चल. अरे वा वा वा. दे 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 तिला दे. संपलं बाळा. कोण बघतंय? हात लावतेस? हात लावतो आम्हाला. प्रॉपर खायला भेटते त्यांना सगळ्यांना. कधी ना काय आणणार आहे? तर मान लावली. थांब ना, मला हात लावू दे. हे तर बघ, ते हात लावतात ते मारलं त्याला. कानपट बघ केवढे मोठे आहेत. पाया पडा रे. दर्द पाया पडा. डोक्याला हात लाव रे. हे तर एक मिनिट. चला चला चला. अगं हरिया लागल ते. हरिया नको बाळ. काय माहितीये का, माझ्यासोबत एक ते हे राहतात माझ्या हाताने काढलं तर बेटर पडेल. मला भीती वाटते. नको अरे, तिचं शिंग मोठे बाळ, नको रिस्क.
खाती येते. तिला भूक लागली जास्त. ह्यांच्या वेळेला वेस्ट घालवले मी. का कोण आहे गोमती? ही डेंजरस आहे ना. डेंजर आहे. ते बघ हिच्या इथं तर किती आहे. नको हरियाली शिंगडे तिची. कसली शिंग आहे तिची. मागणं एक ठुसकी द्यायची कोणतरी. घाल घाल थांब तिचं लक्ष द्या. आर्या एकाचं घालून दुसऱ्याला घालतीये. हा का? मागणं पण लक्ष ठेवू. आपला फेस केम. आता आम्ही काय करतोय ती बघी आर्या. हे बघा इकडचं काढून इकडं खायला घालते. काढणार आहे का अजून? हे पुढे घे. हे मागे घे. हे मागे. ते पण तिकडे माशी उडतीये. किती नक्की का तुझी? आमचा नमुना इकडचं घालून तिकडं खायला घालते कारण ह्या बिचारीला आहे ना कडच्या खायलाच नाही मिळत आहे. लेट्स गो. चलो बस. ठीक आहे आता बास केलंय आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहे माझी लई घरी. बेकार आर्याची एकदम घातलेली. ती असलं डेंजर आहे. मधून चाल. एवढ्या डेंजर आहेत ना त्या की खायला पण नाही घालून देते. पाया पडायचे. पाय पड. आर्या हिला नाही इकडं बघ. हे बघ इकडे घे. ह्याला म्हणतात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. ही आर्या मुसळे 50 रुपयाचं खायला घेतले. आर्या आर्या साईडला जा. आर्या मी काढते आता सर. आता तुला करायचंय का? ते घे. दोन घे. लक्ष द्या नी. चलो ते बत्ती दे तिला. हातातून दे. हातातून दे. तसं नाही. हातातलं मुठीतून काढून दे. तर ती छोटीला दे ग. काहीच पडलं नाही. हे घे दे तिला.